आज बघा बाजारातून बोंबील आणलेत, बारीक आहेत. थोडं लिंबू पाणी लावून घेते, व्यवस्थित साफ करून घेतलेत. आता त्याला लिंबू लावून घेते, लिंबाचा रस आहे. थोडी हळद टाकते, थोडं मीठ लावून घेते आणि मिक्स करून घेते, म्हणजे पाणी ह्याच्यातलं सर्व बाहेर निघेल. आता बघा आपण इकडे कढई तापायला ठेवली होती, थोडं तेल टाकते, कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा घालून घेऊया. कांदा भाजत असताना हळद टाकूया. त्याच्यानंतर टॅमॅटो टाकू. लसूण टाकायची राहिली होती म्हणून ते साईडला भाजून घेते. आता बघा टॅमॅटो मिक्स करूया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे व्यवस्थित भाजेल तो. तिखट मसाला टाकून घेऊया. धना पावडर टाकूया. मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर पण टाकू. थोडंसं पाणी टाकून सर्व मसाले भाजून घेऊया. आता बघा व्यवस्थित तेल सुटलंय. बोंबील टाकून घेऊया. मीठ आणि लिंबू लावल्यामुळे पाणी सर्व बाहेर सुटलंय. बघा सर्व हे पाणी टाकून द्यायचंय. आता बघा बोंबील टाकते. थोडंसं परतून घेऊया, म्हणजे सर्वीकडे लागेल मसाला. आता बघा वरून थोडी मिरची टाकूया, अशी चीर देऊन. कोकम टाकू. थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि वाफेवर शिजवून घेऊया, पाणी नाही टाकायचं. आता बघा आपले वाफेवरचे बोंबील तयार झालेत. वरून कोथिंबीर टाकूया. चला मग असे करा, खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.